गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये आपल्या शेताफळाला तोडा आला होता आणि तो 35 रुपयाने दिला आहे। तर त्याच्यावरचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, पाहिलं नसेल तर जाऊन पाहू शकता। तर गाईज, समोर बघू शकता आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे, जे की आपण आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून केलेलं आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, आपण कोळपणी करून घेतली होती, पण जे गवत कोळपणी करून पण जे मोठं गवत राहिलेलं आहे ते आपण काढून घेत आहे आणि ते काढल्यानंतर समोर तिकडे बघू शकता एका ठिकाणी एकत्र करून ते आपल्या जनावरांना आपण देतो, जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। तर पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ आहेत, जसे की पेरणी असेल, काढणी असेल, हार्वेस्टिंग असेल, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत। पाहिले नसतील तर तुम्ही अवश्य पाहून घ्या आणि माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा। तर आज आपल्याला बघायचं आहे, जी आपली द्राक्षाची बाग आहे त्याच्यावरती आपला स्प्रे आहे। स्प्रे कशासाठी, तर तुम्ही मागं बघू शकता इकडं हे जे आभाळ आलेलं आहे, ते आभाळामुळं आपली जी द्राक्षाची बाग असते त्याच्यावरती इफेक्ट होतो। मग ते इफेक्ट होऊ नये त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून आपण आपल्या बागेवरती स्प्रे घेणार आहे। आणि समोर बघू शकताय योग्य प्रकारे आपली आता द्राक्षाची बाग वाढत आहे आणि घड पण फ्लॉवरिंग स्टेजला आलेले आहेत आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असताना त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला हे स्प्रे जे आहेत ते रेग्युलर घ्यावं लागतात, ते चुकून चालत नाहीत, कारण की चुकवले तर ते नंतर खूप इफेक्ट होतं आपल्या बागेवरती त्याचा आणि तो नंतर कव्हर होत नाही। त्यासाठी आपल्याला आधीच काय असेल ती काळजी घ्यावी लागते आणि हे अचानक असं आभाळ येतंय, पावसाचं वातावरण तयार होतंय, त्याच्यामुळं जास्तच काळजी करावं लागते। वातावरण तुम्ही बघू शकता गाईज किती भारी झालेलं आहे। तर फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे काय, तर तुम्ही समोर बघू शकता, इथं तुम्हाला दिसत असेल। तर हे जे पांढरं बाहेर आलेलं दिसतं तुम्हाला, हे फ्लॉवरिंग असतं, म्हणजे फुलोऱ्यात आलेलं आहे आणि याच्यातून नंतर घड तयार होतात आणि जे वेस्टेज आहे ते असं गळून पडतं, तुम्ही खाली बघू शकताय। आणि त्याच्यानंतर जे द्राक्षाचे मणी असतात त्याला राहतात आणि मग ते स्टेप बाय स्टेप हळूहळू मोठे होतात आणि तुम्ही जे मार्केटमधून विकत घेता मग त्या साईजचं आपले 4-5 महिन्यामध्ये द्राक्ष होते। तर जी आपली द्राक्षाची बाग आहे, तर स्प्रे घ्यायचा आहे त्याच्या आधी थोडं इथे लिकेज झालेलं आहे, आपलं बघू शकता तुम्ही। ते लिकेज आपल्याला बंद करावं लागेल, ते लिकेज आपण बंद करून घेऊच। पण जी द्राक्षाची बाग असते त्याला बेसिक फवारणी असतात, त्या फवारणी आपल्याला कराव्याच लागतात। त्याच्याशिवाय जी आपली द्राक्षाची बाग आहे ती चांगल्या प्रकारे वाढत नाही आणि जी क्वालिटी द्राक्षाची आहे ती आपल्या मनावर अशी येत नाही। त्यासाठी जे बेसिक फवारणी आहेत त्या शेड्यूलनुसार करावे लागतात। त्यातील जे फवारणी आहे तोच आपण आज स्प्रे घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला ब्लोअर जोडून घ्यावं लागेल, तो ब्लोअर जोडून मग औषध करून त्याच्यानंतर आपण आपल्या बागेवरती स्प्रे करून घेणार आहे। तर समोर बघताय आपला ब्लोअर आहे, तो आपल्या ट्रॅक्टरला जोडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण औषध करून ड्रममध्ये टाकतो आणि 600 लिटरचं आहे साधारणतः। आणि मग आपल्या नीडनुसार त्यात आपण पाणी घेतो, औषध मिक्स करतो आणि इकडे बघू शकता हे जे नोझल दिसतं त्याच्यातून औषध स्प्रे होतं, एकदम बारीक स्प्रे। तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर इथे सगळे त्याचे कंट्रोल असतात, तुम्ही इथं बघू शकता त्याचा प्रेशर ॲडजस्ट करायचं, बाकी कोणती साईड चालू ठेवायची कोणती बंद करायची हे ते तुम्ही बघू शकता। हे 2 ह्याच्यावर आपण करू शकतो आणि इथं प्रेशर मीटर आहे आणि इथं आपण बघू शकता ह्याच्यावर ॲडजस्ट करू शकतो प्रेशर। तसेच इकडं आपला महिंद्रा जिओ आहे, जो की आपण बागेमध्ये फवारण्यासाठी आणि बाकी इतर कामासाठी वापरतो। तर गाईज बघू शकता समोर आपला हा ब्लोअर आहे, त्याच्यामध्ये पाणी भरण्याचं काम चालू आहे आणि इकडं औषध पण घेतलेलं आहे आपण। आणि कोणता स्प्रे आहे थोडं आपण ह्याच्यानंतर माहिती घेऊया औषध केल्यानंतर। तर सध्या आपण पाणी भरून घेत आहे। मागं बघू शकता आपल्या ब्लोअरमध्ये औषध तयार झालेलं आहे। तर थोडे आपण गुलाबभाईकडून आपल्याला माहिती घेऊया की औषध कशासाठी आणि ह्याचा फायदा काय होतो। तर मला सांगा गुलाबभाई, हे औषध जे तयार केलं आता ते कशासाठी केलं आहे नेमकं? द्राक्षावर आपण जे मारायचं आता 5 PM जे आहे त्या मापानं मारलेलं आहे आणि त्याचबरोबर जे मारलं हे आभाळी वातावरण असल्यामुळं डावण्या वगैरे येऊ नये म्हणून रिवर्स टाकलेलं आहे। त्यात रिवर्स हे डावण्यावरचा एक उत्तम प्रकारचं आणि महाग औषध आहे, रिझल्ट चांगला आहे त्याचं। त्यामुळे ते आता वातावरण आभाळी जायसारखं ऊन वगैरे नसल्यामुळं ते जेच्या बरोबर ते रिवर्स औषध मारलेलं आहे, डावण्या वगैरे येत नाही। म्हणजे आभाळी वातावरण असल्यामुळं ना? हां, आभाळी वातावरण असल्यामुळे।
तर काही समोर बघू शकता आपला पहिला प्लॉट द्राक्षाचा आहे, जे की चांगला फुटून आलेला व्यवस्थित आणि आबाळी वातावरणामुळे त्याच्यावरती डाऊन येण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यासाठी आपण क्युअर म्हणून हे औषध घेत आहे. तर समोर आपला स्प्रे चालू आहे आणि आपण बघूया थोडं की कशा प्रकारे आपल्या झाडावरती तो बसतोय. तर गाई समोर बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला छोटे छोटे तुषार दिसत असतील झाडाच्या पानावरती. हे जे छोटे छोटे तुषार दिसतात तुम्हाला, हे आपण औषध जे स्प्रे केलेलं आहे ते योग्य प्रकारे बसतं. आणि यातनं काय होतं, जे आपल्या बागेवरती दावण्या येणार आहे, जो आपण दावण्यासाठी स्प्रे घेतोय तो दावण्यात थांबला जातो. आणि आपण जर लवकर स्प्रे घेतलं नाही तर दावण्याचा अटॅक होतो आणि आपली बाग असते ती योग्य प्रकारे वाढली जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे काळजी घ्यावं लागते. आणि जर असं वातावरण असेल पावसाचं तर आपल्याला नक्कीच हा स्प्रे घ्यावा लागतो. तर काही समोर बघू शकताय तुम्ही की कशा पद्धतीने स्प्रे बसतो आपल्या झाडावरती. तर वातावरण किती सुंदर झालेलं आहे बघा तुम्ही. इव्हिनिंग स्काय आहे आणि आपल्या बागेवरती स्प्रे चालू आहे आणि वातावरण तुम्ही इकडे बघू शकताय, सूर्य मावळतीला जात आहे. आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये धावण्यासाठी स्प्रे घ्यायला चालू आणि तो कशा पद्धतीने बसतोय झाडाच्या पानावरती, याचा थोडा आपण आढावा घेतला आतमध्ये जाऊन. थोडं जे ॲडजस्टमेंटचं काम आहे ते करून पुन्हा स्प्रे चालू झालेला आहे आपला, कारण की ते जे नोझल असतात ते पॅक होतात. त्याच्यासाठी आपल्याला ते दर राऊंडला चेक करावं लागतात. तर काहीच बघू शकता तुम्ही, दिवस मावळलेला आहे आणि आपल्या बागेवरती स्प्रेसुद्धा चालू आहे कंटिन्यू. आणि तो स्प्रे झाल्यानंतर मग आपल्याला उद्याच्या नवीन ज्या टास्क असतील त्या बघायच्यात. आजच्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.